महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचं नियोजन असलेल्या आत्मामालिक संस्कार शिबिरात जोरदार सुरुवात झाली आहे। काल विद्यार्थी वसतिगृहामध्ये दाखल झाले। त्यांना वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ उर्फे सर यांनी आत्मामालिकमध्ये शिस्त कशी पाळावी याच्या सूचना दिल्या। मुलींना देखील पटेल मॅडम यांनी मुलींच्या वसतिगृहामध्ये सूचना दिल्या आणि सर्व विद्यार्थी एकंदरीत आनंदी होते। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आपलं घर पहिल्यांदाच सोडलंय ते मात्र काही विद्यार्थी रडत होते। तेव्हा वसतिगृह शिक्षकांनी त्यांना समज दिली, स्वतःच्या हाताने त्यांना भोजन दिलं आणि तदनंतर थकलेली मुलं झोपी गेली। तर आज सकाळी पहाटे 5 वाजता मंगलध्वनीच्या स्वरामध्ये झोपेतून उठल्यानंतर फ्रेश होऊन ग्राउंडवरती विद्यार्थी भल्या पहाटे सूर्यनमस्कार आणि श्लोक म्हणण्यासाठी हजर झाले। दिवसाची सुरुवात एकंदरीत सुंदर झाली। तदनंतर नाश्ता घेऊन परिपाठासाठी हजर झाले। आत्मामालिक ही शाळा काय आहे, शिबिरामध्ये आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे, दैनंदिनी काय आहे यासारख्या सूचना प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर आणि व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आणि मग विद्यार्थी थेट पोचले ते आपापल्या वर्गात विविध कौशल्ये शिकण्यासाठी। एकूण 548 विद्यार्थी टाइम टेबलनुसार विविध वर्गामध्ये शालेय वेळेमध्ये दाखल झाले। दरम्यान त्यांनी दुपारचा प्रसाद घेतला। आत्मामालिक, माझं नाव अदिती सोनार आहे। मी डोंबिवलीमधून आले आहे। मी इथे बालसंस्कार शिबिराला आले आहे। आत्मामालिकेच्या आजूबाजूचा क्लायमेट खूप मस्त आहे। इकडचे टीचर्स पण खूप चांगले आहेत। त्या म्हणजे आम्हा सगळ्यांना मस्तपैकी सांभाळून घेतात आणि इथे आम्ही दररोज वेगळ्या क्लासेसला जात असतो, जसं की म्युझिक, आर्ट। मी बालसंस्कार शिबिरासाठी आलेली आहे। इथे आल्यावर मला खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करायला भेटल्या। आम्ही आलो, सकाळी 5ला उठून योगा केला, नाश्ता केला आणि इंटरनॅशनल स्कूलला आलो। तिथे आल्यावर आमच्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या। त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अँकरिंग, म्युझिक, ध्यान, ड्रॉइंग, आर्ट्स अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत। त्या करायला खरंच खूप मजा येते। इथे टीचरसुद्धा खूप छान आहेत, ते आमच्याशी खूप फ्रेंडली वागतात आणि इथे आल्यावर खरंच खूप मस्त वाटतंय। थँक्यू। प्रचंड ऊन असल्यामुळे दुपार सत्रामध्ये विद्यार्थ्यांना आरामही आवश्यक होता। आराम झाला, सायंकाळचा नाश्ताही झाला आणि मग खेळाशिवाय बच्चे कंपनी राहणार कसे। तर संकुलाचे क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी खेळही खेळला आणि मग सायंकाळ सत्रामध्ये विविध आध्यात्मिक ॲक्टिव्हिटी होऊन रात्री मनोरंजन म्हणून IPL मॅचचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला। अब ये मत समझिए कि वो सिर्फ आखिरी 5 ओवर का प्लेयर है, वो प्रॉपर बैटिंग करते हैं एक्चुअली अपनी टीम के लिए। और पुराने वसतिगृहामध्ये परतल्यानंतर छान असं पसायदान म्हणून दिवसभर दमलेले थकलेले विद्यार्थी झोपी गेले। तर हा झाला शिबिराचा पहिला दिवस 21 एप्रिल 2024। शिबिराचे पालक आपण हा व्हिडिओ पहा, आपली मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना देखील पाठवा आणि हो, आमच्या आत्मामालिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शिबिराच्या या पहिल्या दिवसासाठी सर्व व्यवस्थापक, प्राचार्य, शिक्षकवृंद यांनी खूप मेहनत घेतली आहे। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं कौतुक केलं आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठार।